डॉक्टर काय म्हणते की ज्या पद्धतीने की 20पेक्षा जास्त आपले कार्यकर्ते अधिवेशन करण्याचं एक सेटअप होतंय की आपले कॉपरेटिव्ह त्यांनी मोठे पदाधिकाऱ्यांना बोलायला सगळ्यांना ते नेहमीच बोलत असतात, परंतु आपले कार्यकर्ते आहेत, सभासद आहेत, त्यांच्या मनामध्ये अनेक विषय त्या काळामध्ये येत असतात. कारण ते प्रत्यक्ष कामगारांमध्ये काम करतात. आणि कामगारांमध्ये काम करत असताना तिथल्या कामगारांना त्यांना उत्तर द्यायचं, समाजाच्या इतर घटकांना उत्तर द्यायचं, कुटुंबातल्या लोकांना उत्तर द्यायचं असते की काय उद्योग तुम्ही करताय, काय होणार आहे तुमचे येणे, कुठे लालगोट्याच्या नादी लागले, हे अनेक गोष्टी ज्या घडत असतात. किती वर्ष सभासद राहायचं, किती वर्ष पावत्या भरायच्या, किती मोर्चांना आम्ही हजर राहायचं, असे प्रश्न आपल्याला लोक विचारत असतात. त्यामुळे तुमचा जो ग्राउंडवरचा जो अनुभव आहे, तो अनुभव लक्षात घेऊन आपल्याला पुढची दिशा ठरवतात. आणि म्हणून आपण अधिवेशन, जर अधिवेशनामध्ये कार्यकर्ते बोलले नाही तर तो अनुभव संघटनेपर्यंत येणार. तो जर अनुभव संघटनेपर्यंत आला नाही तर संघटनेला पुढची दिशा बिनचूकपणे ठरवता येतात. त्यामुळे CITचे मध्ये 2 शब्द फार महत्त्वाचे. सबंध आपल्या संघटनेचं कामकाज हे लोकशाही पद्धतीनं होतं. कोणालाही अत्यंत मनमोकळेपणाने त्याची विचार मांडता आले पाहिजे. अगदी नेत्यांवर सुद्धा टीका करता आली पाहिजे, पण टीका करताना टीकेचा उद्देश दुसऱ्याला जखमी करायचं नाही. तर टीकेचा उद्देश जी काही त्रुटी आहे, जी काही चूक होते ते पुन्हा चूक होऊ नये, सगळ्यांनी त्याच्यापासून शिकावं, हा टीकेचा उद्देश असतो. परंतु नेता म्हणजे त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही असं बिलकुल आपल्याला सकारात्मक टीका ज्याला म्हणतात, ती सकारात्मक टीका करण्याची परवानगी, किंबहुना ही सकारात्मक टीका केली पाहिजे अशी आग्रही भूमिका CIT होती. लोकशाही पद्धतीनं काढतात. लोकशाही म्हणजे मुक्त मतदान करणं नाही, तर खऱ्या अर्थानं ही जर कामगारांची संघटना आहे, हे कामगारांसाठी जर संघटना चालवायची असेल तर आपल्याला या संघटनेमध्ये कामगारांच्या मनामध्ये त्याच्याबद्दल विश्वास निर्माण झाला पाहिजे. लोकशाही पद्धतीने कार्यपद्धती ज्यावेळेला आपण घेतो त्यावेळेला विश्वास वाढतो. दुसरी जी गोष्ट आहे की संघटनेचा संबंध कारभार हा अत्यंत पारदर्शक पद्धतीने झाला पाहिजे. त्यामुळं काय निर्णय झाले, काय काम केलं ते तुमच्यासमोर मांडलं, कोण पदाधिकारी होते, किती बैठकाला हजर होते ते तुमच्यासमोर मांडलं, किती फंड जमा झाला, किती खर्च झाला, कशासाठी खर्च झाला हे तुमच्यासमोर मांडलं. याला आपण म्हणतो पारदर्शक काम. काहीच लपून ठेवायचं, आपल्या लोकांकडनं काय लपून ठेवायचं, काही चुकलं असेल तर सांगतील, कोणाला दोष नको. तर पारदर्शक व्यवहार आणि लोकशाही कार्यपद्धती हा आपल्या काम करण्याच्या पद्धतीचा मुख्यतः आहे. आता फक्त जिल्हा कमिटीला लागू आहे का? त्याने आपल्या 7-8 संघटना, 10 संघटना आहेत. त्या प्रत्येक 14 संघटनेच्या सगळ्याच संघटनेच्या कार्यपद्धतीमध्ये ह्या गोष्टी आल्या पाहिजे. आणि कारखान्याची युनियन असू दे किंवा अशाच युनियन असू दे, लोकशाही कार्यपद्धती आणि पारदर्शक व्यवहार ह्या 2 गोष्टी CITच्या कार्यकर्त्यांनी एकदम पक्क्या लक्षात ठेवल्या पाहिजे. याच्यातनं जी ताकद निर्माण होते, याच्यातनं जो कॉन्फिडन्स निर्माण होतो कार्यकर्त्यांमध्ये, संघटनेमध्ये, त्याच्या आधारे आपण 1000 कोटीचा मालक असला तरी त्याच्यावर संघर्ष करतो किंवा सबंध पोलीस आणि मिलिटरी त्याच्याकडे ताब्यात आहे त्या सरकारशी सुद्धा आपण संघर्ष करतो. कॉम्रेड ढोबळकरांनी गुंडांचा पण सामना केला आणि तरी सुद्धा त्या वाटेवरून बिलकुल हल्ले नाही. त्याचं कारण आहे की हा जो विचार असतो, ही कार्यपद्धती असते, त्याच्यातनं जो आत्मविश्वास निर्माण होतो त्याचा. प्राध्यापक पंडित मुंडेंचं तुम्ही नाव दिलेले सभागृहात की 1,00,000-2 लाख रुपये पगार असलेला प्राध्यापक, परंतु शिकवण्याचं काम इमानदारीनं करत असताना त्याच्यानंतर उरलेला सगळा वेळ कामगार आणि शेतकऱ्यांसाठी. हे आपण सगळ्यांनी, मी इथे कॉलेजमध्ये मेडिकल कॉलेजला शिकायला होतो त्यावेळेला हे मी पाहिलं होतं.
त्यामुळं ही जी काही आपल्या समोरची उदाहरणे या कार्यपद्धतीतून तयार झालेली उदाहरणे, तर ती कार्यपद्धती आपल्याला आत्मसात करायची. आत्मसात या शब्दाचा अर्थ काय? ऐकणं नाही आहे. आत्मसात या शब्दाचा अर्थ आपल्या रक्तामध्ये भिन्न, आपल्या जीवन पद्धतीचा जो भाग होणं. कृत्रिमता नाही त्याच्यामध्ये, नाटकाने नौटंकी नाही आहे त्याच्यामध्ये, कोणाला तरी दाखवायचंय म्हणून देते. आपल्या रक्तामध्ये ही सगळी कार्यपद्धती रुजली पाहिजे. त्याला आपण असं म्हणतो की ही कार्यपद्धती आत्मसात केली. त्यामुळे कृत्रिमपणाला बिलकुल जागा नाही आहे CIT मध्ये, लाल बावट्यामध्ये. जर कृत्रिमपणे कोणी काम करत असेल, तो लाल बावट्याचा कार्यकर्ता अजून झालेला नाही, तो वाटेवर चालतोय, तोही घालतोय. आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत आहेत, मला खूप विश्वास वाटतो की जी आज मी तुमची सगळ्यांची चर्चा ऐकली, त्याच्यातनं तुम्ही सगळे गंभीरपणे विचार करतात हे मला लक्षात आहे, अत्यंत गंभीरपणे. आणि कारण परिस्थिती गंभीर आहे. परिस्थिती गंभीर असेल तर आपल्याला ती लाईटली घेता येणार नाही, गंभीरपणे विचार करावा लागेल. जे काही तुम्ही मुद्दे मांडले, ते मुद्दे जर पाहिले तर माझी नेहमीची पद्धत असली, मी ज्या वेळेला रेल्वे कार्यक्रमाला जातो, आंदोलनामध्ये, त्यावेळेला आम्ही भाषण करतो, तुम्ही ऐकता. कॉन्फरन्समध्ये मात्र ऐकून घ्या. मी आज नागपूरवरून रात्रीतून आलो, त्याचं काय कारण होतं की तुम्ही काय बोलणार त्याची मला उत्सुकता. तुमच्या मनामध्ये काय आहे, म्हणजे हजारो कामगारांच्या मनामध्ये काय, ते कशा पद्धतीने ह्या गोष्टीचा विचार करतात हे कळण्याचं एक साधन होतं म्हणून याच्यासाठी आहे. त्यामुळे तुम्ही माझी जी काही मागणी होती ती 100% पूर्ण केलेली आहे. तुमच्या मनातलं सगळं मांडलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. आणि काही मुद्द्याची चर्चा करू. घरात जशी गप्पा मारतो तशी आपण गप्पा मारू, चर्चा करू. तुम्हाला सगळ्यांनी हे म्हटलेले की हल्ला गंभीर आहे, कामगार वर्गावरचा हल्ला गंभीर आहे, संकट मोठं आहे आणि त्या हल्ल्याच्या विरुद्ध आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. हे तुमच्या सगळ्यांच्या बोलण्यात आहे, कधी वेगवेगळ्या भाषेमध्ये. परंतु कॉम्रेडने सांगितलं की कॉम्रेड तांबे गेले का तांबे, मला पुष्पगुच्छ द्यायचं होतं. 22 महिने सस्पेंड राहणं काही सांगत नाही की आपल्या सहकार्याने असं मांडलं की आम्ही आमच्या हक्कासाठी लढतो. त्यावेळेला 22 महिने आम्हाला सस्पेंड केलं जातं. काय परिस्थिती होत असेल कुटुंबाची, घरातले आई वडील काय म्हणत असतील, घरातले मुलं काय म्हणत असतील, नातेवाईक काय म्हणत असतील, शेजारी पाजारी काय म्हणत असतील, पिंगलतवाडी करत असतील, काय मूर्खपणा केला, स्वतःच्या आयुष्याचं वाटोळं करून लोकांसाठी लढला. ह्या सगळी मानहानी, अवमान, अशा सगळ्या गोष्टीला पाहिजे. त्याचं काही पैशामध्ये मोजमाप होऊ शकतं का? नाही करू शकत. मग अशा वेळेला आपली काय भूमिका असली पाहिजे? तुम्ही जे भाषण केलं ते मला आवडलं की आपली काय भूमिका असली. पैशामध्ये मोजमाप नाही होऊ शकत आहे. आणि म्हणून आमच्या सहकार्यावर मॅनेजमेंटने जो हल्ला केलेला आहे तो परतून लावलं आणि त्यांना पुन्हा कामावर घेत नाही, याच्यासाठी वाटेल ती किंमत मोजणं, याच्यापेक्षा दुसरं काही उत्तर असू शकतं का त्याला? 10 दिवसाचा पगार बुडाला, 15 दिवसाचा पगार बुडाला, 4 दिवस संप केला, असं झालं तसं झालं, हे काही उत्तर असू शकतं? बिलकुल नाही आहे. लढणाऱ्या कार्यकर्त्यांचं जर तुम्ही संरक्षण करू शकला नाही तर तुम्ही चळवळ पुढे घेऊन जाऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना मावळे जीवापाड जपत होते, तसंच छत्रपती सुद्धा मावळ्यांना जीवापाड जपत होते, लक्षात घ्या. त्यामुळे आपल्या कामगार वर्गाची काय भूमिका आहे की आमच्यासाठी लढणारा जो कोणी असेल, काल लढणारे लक्ष्मण साकरोटकर, दामोदर मानकापे असतील किंवा आज लढणारे तांबे असतील, यांच्या संरक्षणाची ढाल हे कामगार वर्गाच्या एकजुटीनं तयार केली पाहिजे आणि त्यांना न्याय देण्यासाठीचा संघर्ष बिलकुल तडजोड न करता केला पाहिजे. माझ्याकडे ज्या वेळेला तो विषय आला होता त्यावेळेला मी सांगितलं की अग्रीमेंट बाजूला ठेवा, अगोदर आपला कार्यकर्ता कामावर केला पाहिजे. माझ्याबरोबर ज्यांना जन्मठेप झाली होती, माझ्यावर कामगारांना जन्मठेप झाली होती आणि जन्मठेप झाला, गुन्हा सिद्ध झालेला, त्यावेळेला आम्ही जामिनावर हायकोर्टातनं सुटून आलो. मालकाला म्हटले यांना तुला कामावर घ्यावं लागेल. तुम्हाला असं कसं काय, तुम्हाला ती शिक्षा झालेली आहे, तुमची शिक्षा असताना
आम्ही अगोदर तुम्हाला डिसमिस केलेलं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला शिक्षा झाली, म्हणजे क्रिमिनल केस सुद्धा सिद्ध झालेली आहे. असं काय तुम्ही तर जामिनावर उठलेले ह्या कामगारांना कामावर घेणार नाही. त्या मालकाला मी सांगितलं की पहिल्यांदा कामावर घ्यायचं नाही, उद्यापासून तुझी कंपनी करतात. त्यावेळेला जन्मठेप झालेले कामगार सुद्धा त्या कंपनीमध्ये कामावर गेले. जन्मठेपीवर जायला कोण तयार होईल? जेलमध्ये जायला कोण तयार होईल? जर तुम्ही त्यांचं संरक्षण नाही केलं तर हे काय होऊ शकत. त्यामुळे याची किंमत नाही करायची. त्यावेळेला आपल्या अशा काहींचा प्रश्न निर्माण झाला, कमिशनरने जी भूमिका घेतली, त्यावेळेला आकाश पातळ एक केलं या सगळ्या मंडळींनी. मला जे करायचं ते मी केलं. सगळ्या तिकडे पुष्पा, आनंदी, पीर, ही सगळी मंडळी, दामोदर मानकारे, साकरूडकर, ही सगळी मंडळी, मंगलाताई अस्वस्थ होते. अस्वस्थ होणार, तुम्ही माणूस आहे, अस्वस्थ होणार. परंतु आपलं टार्गेट काय होतं, याच्यातल्या एकाही महिलेची नोकरी जाणार नाही हे वाक्य मी तुम्हाला त्यावेळेलाही सांगितलं होतं. त्रास आपलं सरकार माहिती ना, आपलं सरकार असतं तर तुम्हाला त्रासही नसतं झाला. परंतु आपली बाजू सत्याची आहे, आपली बाजू न्यायाची आहे. त्यामुळे 100% आम्ही जरी सत्तेमध्ये बसलो तरी आम्ही तुम्हाला सांगत होतो की एकाची सुद्धा नोकरी जाणार नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढच्या काळामध्ये याच्यामध्ये आपल्या लक्षात ठेवलं पाहिजे की आपली माणसं जपणं, आपला कामगार जपणं, तो गरीबातला, तो कंत्राटी कामगार असेल, तो कोणी असेल, त्याला जपणे हे चळवळीचं पहिल्यांदा महत्वाचं काम. दुसरी जी गोष्ट आहे, तुम्ही सांगितलं की एवढं संकट आहे परंतु आपल्या कामगारांना त्याची काही जाणीव नाही. ते बघा, रोगाचं निदान तुम्ही केलेलं आहे. मी औषधाचा डॉक्टर आहे, तुम्ही कामगारांमध्ये काम करता, तुम्ही त्या भागातल्या कामगारांच्या प्रश्नाबद्दलचे तुम्ही डॉक्टर आहे, PhD तुम्हाला मिळेल त्याच्यामध्ये. तुम्ही बरोबर निदान केलेलं आहे की संकट गंभीर आहे, परंतु त्या संकटात गंभीर असलं तरी आपल्या कामगार वर्गाला जाणीव नाही. खरी गोष्ट केली आहे, आपण ज्यांचा पगार 15,000 केला, 20,000 केला, 50,000 केला, देवकर आहेत का? 1 लाख रुपये केला. लोक म्हणतात 1 लाख रुपये कुठे पगार असतो का? तुझा 1.5 कोटी असतो का? तुझा 1.5 कोटी कसा का असू शकतो? तुझा जर 1.5 कोटी असू शकतो तर आमचा 1 लाख असू शकतो. 25,000 रुपयाचं काय अग्रीमेंट असतं का? त्याच्या अर्ध्या पगारात लोक उपलब्ध होतात. म्हटलं का बरं, असं काही सेलिंग लागलेलं आहे का? तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की आपण चळवळीमध्ये असलेले जे आपले कामगार आहेत, 5 वर्षापासून, 10 वर्षापासून, 20 वर्षापासून, 25 वर्षापासून, त्यांना ह्या संकटाची जाणीव आहे का? नाही जाणीव. तुम्हाला जेवढी जाणीव आहे त्यांना नाही. त्याच्यातल्या काहींना तर बिलकुलच गांभीर्य नाही. जर ह्या संकटाची जाणीव नसेल तर आपण त्या संकटाचा मुकाबला करू शकत नाहीये. आणि म्हणून पहिलं कर्तव्य आहे कोणाचं? तुमचं आणि पदाधिकाऱ्यांचं, तुमचं आणि माझं, सगळ्यांचं काय पहिलं कर्तव्य आहे? हे संकट गंभीर आहे हे जाणीव करून देणं हे पहिलं कर्तव्य. आता तुम्ही म्हणाल गेटपट्टी घेतली, पत्रक वाटलं, सेतू संदेश मध्ये लेख पाठवला, तो बघितला, तरी सुद्धा समजत नाहीये, अजून काय करायचं? तर याला हे गोष्ट अशी आहे की तोपर्यंत प्रयत्न करत राहायचे जोपर्यंत त्याला जाणीव होत. तुम्हाला एकदा पत्रक वाटलं, एकदा मीटिंग घेतली, एकदा चर्चा केली, ते गेली, तो बदललाच पाहिजे. त्यांना ह्या भिंतीला भिंत म्हटलं पाहिजे. मग त्याच्यासाठी तुम्हाला 10 वेळेला संवाद करावा लागेल, नाही तर 100 वेळेला संवाद करावा लागेल. शेवटच्या बाकड्यावर बसलेल्या विद्यार्थ्याला गणित शिकवायला त्याला शिकवावं लागतं ना, आलंच पाहिजे. पहिल्या बाकड्यावरच्या पोरांना नाही शिकवलं तरी ते पुढे जातात. शेवटच्या बाकड्यावरचा आपला जो काही ज्याच्या जाणीवा नाहीये, तो आपल्या कामगाराला जर आपल्याला साधं करायचं असेल तर त्याच्यासाठी विशेष परिश्रम करावे लागतील. माझी तुम्हाला आग्रहपूर्वक विनंती आहे की तुमच्या कंपनीतला स्टाफचा माणूस, तुमच्या कंपनीतला कामगार, तुमच्या कंपनीतला कंत्राटी कामगार, तुमच्यातला ट्रेनी, अप्रेंटिसशिप किंवा फिक्स्ड टर्म कामगार, याच्या बरोबरचा संवाद आपला अत्यंत मजबूत आहे. तो कंपनीत करायचा, बाहेर करायचा, वस्तीमध्ये जायचं, त्याच्याशी मैत्री करायची, घर बैठका घ्यायचं, माहित नाही मला. वाढून मध्ये 50 ठिकाणी तुम्हाला बैठका घ्याव्या लागल्या तर घेतल्या पाहिजेत. 1 लाख पत्रकं वाटायला लागली तर वाटले पाहिजे.
याची जर जाणीव आपण नाही लोकांना करून दिली तर तुम्ही याचा मुकाबला नाही करू शकत. तुम्ही हळूहळू संबंध कामगार वर्ग गुलामीकडे चाललेला आहे, गुलामीकडे चाललेला आहे. तुम्हाला युनियन करण्याचा अधिकार नाही ठेवलेला. प्रत्यक्ष परिस्थिती काय केली? कायम कामगारांची संख्या कमी केली, कंत्राटी आणि टेम्पररी कामगारांची संख्या कमी केली आणि तुम्ही युनियनच करू शकणार नाही अशी वास्तव परिस्थिती निर्माण केली. युनियनचा अधिकार काढून घेतला की नाही? तुम्ही युनियनच नाही करू शकले तर तुम्ही काय मागू शकणार आहे? म्हणजे तुमचा मानवी अधिकार मागण्याचा जो मूलभूत अधिकार आहे घटनेमधला तो पण त्यांनी काढून घेतला. तुम्ही युनियन केले की तुम्हाला काढून टाकतात, तो त्या तुमच्या अधिकारावर हल्ला करतात. हळूहळू गुलामीकडे ते घेऊन जातात आणि त्यामुळे ही जी गुलामीकडे ढकलण्याची त्यांची जी कृती येतो तो हल्ला आहे त्याचं गांभीर्य प्रत्येक कामगारापर्यंत. तुमच्या कंपनीतल्या बिलकुल आता तुला नकाबर होतं, तुम्ही प्रोडक्शन करता कंपनीमध्ये, जेवढे मशीन्स आहेत तेवढे कामगार असल्याशिवाय प्रोडक्शन होतं का? सकाळी 7 वाजता म्हणजे 7 वाजता जातात, बरोबर 10 मिनिटामध्ये मशीन सुरू होते, 3 वाजता मशीन तुम्ही बंद करता, ठरलेलं तुम्ही उत्पादन देता. एवढी शिस्त पाळता म्हणून मालकाला प्रॉफिट होतो, हे लक्षात घ्या. तेवढ्याच इंटेन्सिटीनं तेवढ्या शिस्तीनं कामगार चळवळीत काम करा बरं. तुम्ही इकडे बसलेले आणि समोर तेवढ्या शिस्तीनं तेवढ्याच सस्पेंड करून म्हणून बरोबर प्रोडक्शन देता की नाही? क्वालिटीवर लक्ष देता की नाही? करता ना. मालकाला नफा मिळावा याच्यासाठी आपण एवढी धनबारी करतो आणि आपल्याला गुलामीतनं बाहेर पडण्यासाठी जर आपण ह्या इंटेन्सिटीनं काम करत नव्हतो, एवढ्या शिस्तीनं काम करत नव्हतो तर आपलं प्रश्न कसं काय होणार? त्यामुळे ही जबाबदारी ही आपल्या कमिटी मेंबरची, आपल्या सभासदाची, आपल्या पदाधिकाऱ्याची आहे की कामगार वर्गामध्ये जाणीवा निर्माण करणं, त्यांना जागृत करणं आणि हा धोका त्याला समजावून सांगणं. त्याच्यासाठी काय प्रयत्न करायचे, तुम्ही वेगवेगळे प्रकार शोधायचे, ते संघटनेसमोर मांडायचे, परंतु तुम्हाला लोकांमध्ये जावं. तुम्ही आठवा किती कामगारांच्या घरी तुम्ही गेलेल्या, कमिटी मेंबर किती कामगारांच्या, किती कंत्राटी कामगारांशी तुम्ही प्रेमाने बोललेला आहात, किती कंत्राटी कामगारांना तुम्ही त्यांना आधार दिलेला आहे? काही दिलेला. मग ते कसे काय तुमच्याकडे येते? त्यामुळे आपल्यामध्ये जी कमजोरी आहे ही कमजोरी आपल्याला दूर करावी लागेल आणि सातत्यानं जागृती करत 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 त्या लोकांना द्या. मित्र, तुम्हाला एक सांगू, फक्त लोकसंख्येचे 3.5% लोक जर लाल बावट्यात आले, काय सांगतो मी तुम्हाला, फक्त 3.5% लोक जर लाल बावट्यात आले, 3.5, आणि ते जर लाल बावट्याच्या शिस्तीने त्यांनी काम केलं तर कुठलाही सत्ताधीश असला तर त्याला आपण सत्तेवरून खाली आणू शकतो. हा संबंध जगाचा 200 वर्षाचा इतिहासाचा अभ्यास करून हा निष्कर्ष फक्त 3.5% लोक. तुम्ही कल्पना करा, 140 कोटी लोक आहेत भारत, 3.5% म्हणजे 5 कोटी लोक आहेत. हे 5 कोटी लोक जर 15 दिवस दिल्लीमध्ये जाऊन घुसले तर सरकार राहील का तिथे? काही सरकार नाही. इथे समजा महाराष्ट्रामध्ये 14 कोटी लोक आहेत, फक्त 5 लाख लोक 15 दिवस मुंबईमध्ये बसले तर मुंबईचं सरकार चालू शकतं का? नाही चालू शकत आहे. त्यामुळे मुख्य गोष्ट अशी आहे की जनतेला जागृत करणं, कामगार वर्गाला जागृत करणं आणि त्यांना ह्या गांभीर्य साधून ध्यान करायची. मी आज सकाळी तुमच्या संभाजीनगरमधल्या एका कामगार नेत्याची चर्चा करायला गेली. 2 वर्ष मी ह्या सगळ्या संघटनांच्या पुढाऱ्यांशी बोलतो. त्यांना मी काय सांगतोय ते तुम्हाला पण लागेल. त्यांना सांगितलं की तुम्ही भीक मागत जाता सरकारकडे, तुम्ही निवेदन घेऊन जाता मंत्र्याकडे, मंत्री तुम्हाला उभं पण नाही करत, त्यावेळी मीटिंग मध्ये बसत नाही, तुमच्या प्रश्नावर चर्चा करत नाही, मालकाबरोबर 2-2 तास तो बसतो मग. आणि तुम्ही मात्र तुम्ही किती लोक आहात? महाराष्ट्रामध्ये 30 लाख लोक कामगार हे संघटनेमध्ये, 30 लाख म्हणजे 1.25 कोटी मतं झाली. गणित 1.25 कोटी म्हणजे 12% मतदान झालं. 12% मतदान म्हणजे या महाराष्ट्रामध्ये कोणाचं सरकार होईल हे कामगार लोक ठरवू शकतात. परंतु संघटना खाली सांगता येत हे सगळं लोकांपर्यंत पोहोचतंय का? कंत्राटी वाढवणारा कायदा करणाऱ्या पक्षाला आपण मतदान करू शकतो. आता हिंदू मराठा जात पात याच्यामध्ये
ह्या ताई सगळ्या मानधनावर गेल्या. ही योजना येण्याच्या अगोदर हे काम करणारे लोक कोण होते? त्याचं नाव होतं मल्टीपर्पज वर्कर, MPW. हेच काम करणारे ही योजना येण्याच्या अगोदर, मी डॉक्टर होतो, 3 वर्ष नोकरी केली, MPW होते. परमनंट नोकरी, वेतन श्रेणी, महागाई भत्ता, बोनस आणि पेन्शन सगळं. कोणी बदल केला? परमनंट कर्मचारी भरती करण्याच्या ऐवजी मानधनावरचे कर्मचारी नेमण्याचा, स्वयंसेविका नेमण्याचा हा कोणी निर्णय घेतला? कर्मचाऱ्यांनी टाकला का? तुम्ही ज्यांना निवडून दिलं ते तिथे दिल्लीमध्ये बसले, ते म्हणाले की ह्या लोकांना कशाला एवढा पगार द्यायचा, आपल्याला फुलं बांधण्यासाठी पाहिजे, इरिगेशनसाठी पाहिजे, त्याच्यातनं 70,000 कोटीचा घोटाळा करता येईल, यांना पगार दिला तर याच्यातला 1% तरी आपल्याला मिळणार आहे का? नाही मिळणार. आणि म्हणून त्यांनी तुमची काय नोकरी घालून घेतली आणि ठेकेदाराला पैसे देण्याची व्यवस्था केली. आता पैसेवाले कोण झालेले? ठेकेदार झालेले. मग आपण कोणाला मतदान करतोय? सारखं पुन्हा त्यांनाच मतदान करतोय. तो ठेकेदारी वाढवतो, कायदा करतो, त्यांना मदत करणार त्यालाच मतदान करतो. आपली अक्कल कुठे जाते? आपली विचारशक्ती कुठे जाते? ज्या काँग्रेसने कंत्राटीकरण आणलं, ज्या भाजपने कंत्राटीकरण वाढवलं, जे शिवसेना स्वतःच ठेकेदार आहे, त्यांना सत्तेवर बसवलं की नाही? 95 पासून बसवलं की नाही? पाप कोणाचं आहे? शहरामध्ये, कुठल्या शहरामध्ये कामगारला कायम करण्यासाठी लढणारा कार्यकर्ता निवडून आलेला आहे? एकतरी निवडून आला का? नाही आला. मग आपल्याला हे लक्षात यायला हे का झालं? कारण त्या कामगाराला हे जाणवलं नाही. काय तो जाणवलं नाही. मित्र, पहिला टार्गेट असलं पाहिजे की तुमच्या जिल्ह्यामध्ये माहिती किती कामगार, इंडस्ट्री वर्कर किती आहेत माहिती आहेत? 1,15,000 औद्योगिक कामगार संभाजीनगर जिल्ह्यात. 1,15,000 मध्ये तुम्ही 3-3,500 आपल्या संघटनेमध्ये, बरोबर? काय दिवे लावतोय आपण? 1,15,000 मध्ये आपण सगळे मिळून काय दिवे लावतोय? 1,15,000 ते 3,000 लोक आपल्या संघटनेमध्ये काय काम करतोय आपण? कारण संघटना वाढत नाही, कारण आम्ही पण काम करत नाही, ते पण काम करत नाही, तुम्ही पण काम करा. किती कंपन्यांच्या गेटवर, किती टपऱ्यावर जाऊन तुम्ही चर्चा केलेली त्या गोरगरीब कामगारांची? कुठल्या नगरपालिकेमध्ये जाऊन सांगितलंय की तुला किमान वेतन 20,000 रुपये, तुला ठेकेदार 10,000 रुपये देतो, येतो CIT मध्ये तुला किमान वेतन मिळून देतो? किती नगरपालिकांमध्ये तुम्ही बोलला? हे काही यांचं काम आहे? तुमचं नाही काम. तुम्ही ज्या गावामध्ये राहता, ज्या वस्तीमध्ये राहता, सकाळी उठल्यापासून प्रत्येक भेटणारा माणूस कामगार आहे तुम्हाला. घरामध्ये दूध आणून टाकणारा माणूस असेल, पेपर आणून टाकणारा माणूस असेल, दुकानामध्ये गेला तर तिथे, रिक्षामध्ये बसला तर रिक्षाच्या तिथे, प्रत्येक कष्टकरी माणूस आहे. परंतु आपल्याकडे डोळं दृष्टी आहे का? याला संघटित करायला पाहिजे, याचं शोषण होत आहे, याला न्याय मिळाला पाहिजे, याला पण पेन्शन मिळाली पाहिजे, असं आपल्या डोक्यात येतं का? कामगार वर्गीय जाणीव नसल्यामुळे होतं. म्हणून आपण एक गुणात्मक बदल यावर येतो. काय बदल करायचा? की मी स्वतः आता कार्यकर्ता म्हणून काम करेन, मी ऑर्गनायझर होईल, संघटक होईल, मी एक तरी संघटना निर्माण करेन. पेपर टाकणाऱ्याची असेल, दुकानातल्या कामगारांची असेल, एखाद्या मॉलमधल्या लोकांची असेल, कुठली ना कुठली असेल, त्या लोकांना संघटित करून त्यांचा हक्क मी त्यांना समजावून सांगेल आणि त्यांना उभं राहण्यासाठी मी हिंमत देईल, त्यांना आधार देईल आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी माझे योगदान देईल. फार अवघड गोष्ट आहे, बिलकुल नाही, बिलकुल अवघड नाही. तुम्हाला फक्त तुमचा वेळ, तुम्ही तुमची ड्युटी व्यवस्थित करा, कुटुंबाकडे व्यवस्थित लक्ष द्या. घरावर तुळशीपत्र टाकून हे काम करा असं सांगत नाहीये तुम्हाला, भगतसिंग व्हायला कोणी सांगत नाही. तर हे काम आपण करतोय. तुम्ही काही बसलेले आहे तिथे अंगणवाडी अशा नाही. गावामध्ये 70% लोक कष्टकरी लोक आहेत, 80% लोक कष्टकरी लोक आहेत. तुम्ही सगळं त्यांना देता, उलट तुम्हाला ते समाजसेवक म्हणून मानतात. त्यांना हळूहळू हा विचार दिला तर तुझ्यावर अन्याय होतो. आमची लालबावट्याची संघटना 150 रुपये होते, 15-20 हजारापर्यंत आम्ही गेलो. काय बदल केला होता तुम्ही? फक्त तुम्ही एकत्र आलात आणि CITचा लालबावटा हातात घेतला. एवढ्यामुळे बदल झालाय की नाही? तो सत्य की नाही सगळ्यांच्या बाबतीमध्ये?
ज्यावेळेला तुम्ही सीटू बरोबर नव्हते त्यावेळेला तुम्ही 150 रुपयावर होते. तुम्ही सीटू बरोबर लाल मोठा खात्यावर घेतला, संघर्ष केला, तुम्ही 15,000च्या पुढे. आपण काही लोक लाखायचं पुढे. हा साधा साक्षात्कार जो तुम्हाला अनुभव आलेला आहे तो बाकीच्या लोकांना सांगा आणि त्यांना सांगा की आम्ही जे केलं ते तुम्ही करा, तुम्हाला पण न्याय मिळेल. होऊ शकतं की नाही? साध्या भाषेमध्ये, सोप्या भाषेमध्ये जनतेला जागृत करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्ही जो प्रश्न एक विचारला होता की जाणीवा नाही काय करायचं, मला दिसत होतं की ह्या सगळ्या 80-90% लोकांशी आपला संवाद, त्यांच्याबरोबरची चर्चा, त्यांना संघटित व्हायला मदत करणं हे आपण केलं तर आपण पुढे जाऊ शकतो. काही म्हणायला युनियन कमी पडते का आम्ही आशा कमी पडतो आम्हाला कळत नाही. तुम्ही दोघेही कमी नाही पडत आहे. युनियन कमी नाही पडत आहे आणि तुम्ही पण नाही कमी पडत आहे. तुमच्या आयुष्याचं वाटतं सरकारचा धोरण आणि म्हणून आपलं काहीतरी चुकलं हे क्लिष्टच नाहीये. सरकारचं चुकलं म्हणून हे सगळं झालं. सरकार नालायक झालेले म्हणून त्या सगळ्या गोष्टी झाल्या. कल्याणकारी राज्य नावाची गोष्ट शिल्लक नाही राहिली, फक्त स्वार्थाचं राजकारण सुरू झालेलं म्हणून. त्यावेळेला आपल्याला कोण वाटतं अख्या संभाजीनगरचे हॉटेल फुल असतात इलेक्शनच्या काळामध्ये. आपले पण काही लोक वाटायला जातात. कोण म्हणतं माझा मित्र आहे, कोण म्हणतं माझ्या गाववाला आहे. काय होतं कुठल्या पक्षात आपलं तरी आपण सांगितलं तर बदलीचं काम करतो. बरोबर आहे ना? बदली करण्यासाठी त्याला बसवलंय, त्याला कायदे करण्यासाठी बसवलंय, त्याला बजेट तयार करण्यासाठी बसवलंय, त्याला धोरण ठरवण्यासाठी बसवलंय, शेतकऱ्याच्या शेतीमालाला किती भाव मिळणार आणि कामगाराच्या कष्टाला किती पगार मिळणार हे ठरवण्यासाठी त्याला बसवलेलं आहे. तुमची बदली आणि तुमच्या घरी मैत्रीला आणि लग्नाला येणं, वाढदिवसाला येणं याच्यासाठी त्यांना नाही बसवलेलं. परंतु आपण खुश होतो, माझ्या लग्नाला आमदार, माझ्या लग्नाला पक्षाचा पुढारी आला, आपण खुश होऊन जातो आणि आपण त्यांना देतो. आपण धोरणावर विचारच करत नाही आणि धोरणावर विचार करत नाही त्याच्यातनं. त्यामुळे तुम्ही कमी पडत नाही. ते नालायक आहेत, त्या नालायकांना तिथून हाकलल्याशिवाय आणि जनतेबद्दल सहानुभूती असलेले लोकसंख्या केल्याशिवाय हा मोठा बदल होऊ शकत. तुमची मेंबरशिप कमी झाली आहे, मला कळतच नाही. मला पण म्हणजे माझा असा म्हणजे खूप असा कडक स्वभाव नाही, परंतु यांचा आशांचं एवढं मानधन वाढवून दिल्यामुळे त्यांची अपेक्षा 2,000ची होती तुमची त्या लढाईमध्ये. बरोबर आहे की नाही? 2,000ची होती की नाही? तानाजी सावंतला ज्या पद्धतीने आपण घडवलं आणि तो अडचणीत आला, नाही 7,500 तर 5,000 झाले. बरोबर आहे की नाही? त्यांची अपेक्षा मला माहिती आहे की 2,000 जरी वाढवून मिळाले असते तरी तयार होते. अरे आमची अक्कल आहे, आमचं डोकं आहे, आम्ही मालक 1,000 कोटीचा मालक आहे, त्याला पण बोलण्यामध्ये गुंडाळून टाकतो की नाही आपण? ते आपण ते त्याला चक्रामध्ये अटकवलं आणि त्याच्या तोंडून ते सगळं बोलून घेतलं आणि मग त्याच्या मागे हात धरून लागलो, त्याच्यातनं ते झाले. मला सांगा तुम्ही नाराज असण्याचं काय कारण? मेंबरशिप करून होण्याचं काय कारण? तुम्ही अपेक्षा केली त्याच्यापेक्षा जास्त मानधन वाढ दिली. माझी अपेक्षा ही आहे की मेंबरशिप डबल व्हायला पाहिजे, कमी कशी काय? कसं काय आहे कोणतं? कसं काय नाराज व्हायला काही पण कारण लागतं? तुमच्या गेलेल्या नोकऱ्या तुम्हाला मिळवून दिल्या, नाराज होण्याचं काय कारण आहे? पूर्ण ताकदीनिशी बाहेर पडायला पाहिजे की नाही? आमच्या संघटनेने आमच्यापेक्षा आम्ही अपेक्षा केली त्याच्यापेक्षा जास्त मिळवून दिलं, आमच्या नोकऱ्या वाचवल्या, ही संघटना डबल झाली पाहिजे. संघटना कमी झाली असंच काय झालं? अंगणवाडीसाठी गेल्या 40 वर्षामध्ये कोण लढले? 50 कोटी होती आता अंगणवाडी सुरू होऊन आता 50. कोण अंगणवाडीचं नाही? कोणी नाही तिथे गेल्या 50 वर्षे झाले. 200 रुपयावर काम करत होते. नाराज व्हायचं काय कारण? ग्रॅज्युएटीचा निकाल करून घेतला CIT गुजरातमध्ये. किमान वेतन आता गुजरातच्या कोर्टाने निकाल दिला 24,000 रुपये किमान वेतन त्यांचं निश्चित करून घेतलं. ही लढाई होईल की मोदी सरकार हायकोर्टामध्ये जाणार आहे त्या निकालाच्या विरुद्ध, परंतु हायकोर्टात आपण जिंकलो, त्याचा काय प्रश्न? आणि म्हणून मुद्दा हा आहे की आपल्याला
नाराज होण्याचं काय का? तुम्ही तरी कशासाठी नाराज असायला पाहिजे? एवढे पगार वाढले तरी कारखान्यातले 100% लोकांनी काय म्हटलं पाहिजे? कशासाठी नाराज असलं पाहिजे? तुम्ही कमिटी मेंबरनी त्यांना सांगितलं काय नाटक करू नको. कशासाठी नाराज होतो? कुठं होतास आणि कुठं आलेलाच? हा स्वाभिमान कोणी मिळवून दिला? मालक का बरं थांबलेला आहे? हे आपण थांबू शकलो नाही पाहिजे. कामगारांनी म्हणायचं आम्ही पण अरे तुझा 40,000 पगार केला तरी नाराज असं कसं काय? त्यामुळे नाराजी विराजीचं काही नाही आहे. खानगाव पदाधिकाऱ्यांनी सांगायचं नाराज होण्याचं कारण काय. आणि तुला अरे परमेश्वर पण तुझ्यासाठी येत नाही. कोणत्या परमेश्वराने येऊन तुमचा कोणता प्रश्न सोडवला? कुठल्या अल्लाने येऊन सोडवला? कुठल्या येशू ख्रिस्ताने येऊन सोडवला? कुठल्या बाबाने येऊन तुमचा प्रश्न सोडवला? कुठल्या महाराजांनी येऊन तुमचा प्रश्न सोडवला? कुठल्या राजकारण्याने राजकीय पुढाऱ्याने आमदार खासदारांनी तुमचा प्रश्न सोडवला? जी CITO जो लाल बावटा तुमच्यासाठी सबंध आयुष्य देतो त्या मला 100 वेळेला लोक सांगतात तुमच्या काय डोक्यामध्ये केमिकल गोष्टी झाले म्हणजे आतापर्यंत मंत्री होऊन गेले असेल. तुमच्या नादी लागून जा तुझे कॉम्रेड भवलकर चला आजार नाराज होण्याचं काय कारण? खानगावनं आपल्या लोकांना सांगितलं पाहिजे बिलकुल नाराज व्हायचं नाही. CITO वाढवण्यासाठी प्रयत्न करायचे. इकडे तिकडे शेण खायला जायचं नाही. लाल भावच्या बरोबर राहायचं सांगायला पाहिजे. त्यामुळे हे जे नाराज वगैरे प्रकार बंद झाला पाहिजे. 2025-26 मध्ये संघटना वाढली पाहिजे. कशी काय वाढेल संघटना ते तुम्ही आकडे पाहिजे. कसं काय प्रोडक्शन निघेल? या हाजेरीवर कसं काय प्रोडक्शन निघेल? फक्त 5 लोक 50% पेक्षा जास्त उपलब्ध 5 पदाधिकारी. इंजिन जर सुरू नाही झालं तर कसं काय पुढचे ट्रेन पुढे चालणार? का नाही ठोकलं यांना तुम्ही? वाईट पण आम्ही घ्यायचा. ते साकोरकर दामोदर मानकाके अजय गोहलकर मंगला काही हे जरा मधून माझ्याशी गोड पडतात. मी आज त्यांच्यावर टीका करायची उद्यापासून त्यांनी मला बोलणं बंद करायचं. तुम्ही का बोलत? माझं काही काम नाही ते तुमचे काम आहेत ना. हाजरी लावली पाहिजे का नाही? बैठकीला जर हजर नसेल तर काय काम होणार? सांगायला पाहिजे तुम्ही पदाधिकारी आहात वेळ द्यावा लागेल. वेळ देणार नसाल पदाधिकारी राहायचं बरोबर आहे का? अडचण असेल समजून घरात लग्न आहे आजारपण आहे महिना 2 महिने सुद्धा एखादा नाही आपला कॉर्पोरेट आहे त्याला आपण समजून घेतलं पाहिजे. परंतु चांगले कार्यकर्ते ते सगळे तर चांगल्याचं काही लोणचं घालायचं मीटिंगला जर नाही आला तर मीटिंगला आता पाहिजे मीटिंगमध्ये काम घेतलं पाहिजे काम घेतलं पाहिजे काम घेतलं पाहिजे जबाबदारी घेतली पाहिजे मेहनत केली पाहिजे. सगळं एवढं करण्यासाठी तर आपण पागल झालेले लोक आहे तर आपला पागलपण चालू ठेवलं पाहिजे. आणि म्हणून हे जे आहे ना हे हाजेरी जे काही नवीन पदाधिकारी आहेत आणि कॉम्रेड अहमद आहेत तुम्हाला इथे इन्चार्ज याचा हाजेरी आम्ही पुढच्या वेळेला हे हाजेरी आम्ही घेणार आहे. लक्षात बिलकुल कशी काय वाढेल संघटना जर तुम्ही ह्या पद्धतीनं जर तुम्ही हजरच नाही राहिला तर तुमची संघटना वाढू शकत नाही. ही जी आपली कमजोरी आहे ती कमजोरी दूर करण्याची जबाबदारी. आणि तुम्ही पण लक्षात ठेवा तुमच्या कंपनीतला कमिटी मेंबर पदाधिकारी असेल तुम्हाला जबाबदारी ठरवा. जो कमिटीवर असेल त्या कमिटीच्या बैठकीला हजर राहिलं पाहिजे. पदाधिकारी असेल तर त्यांनी बैठकीला हजर राहिलं पाहिजे. कमिटी मेंबरची सगळ्यांची बैठक असेल तर कमिटी मेंबरने हजर राहिलं पाहिजे. सगळ्या कामगारांचा कार्यक्रम असेल तर सगळ्या कामगारांनी हजर राहिलं पाहिजे. आणि नेमका काळात नाही आपण कामगारांना आपण दर महिन्याला बोलवतो का? वर्षातनं 2 किंवा 3 कार्यक्रम जनरल कार्यक्रम. त्या दिवशी जर कार्यक्रम ते जर आले नाही तर हजेरी घ्यायला पाहिजे की नाही घेतली पाहिजे? कमिटी मेंबर सुरू करा पद्धत. जर सगळ्या कामगारांसाठी जर कार्यक्रम असेल आंदोलन असेल तर सगळे कामगार तिथे हजर असले पाहिजेत. 2% 3% गैरहजर असले तर त्याची कारणं तुम्हाला कळली पाहिजे. ती संघटनेची शिस्त पाहिजे. आणि मग तुम्ही बघा 5,000 लोक ज्या वेळेला औरंगाबादच्या रस्त्यावर तुम्हाला दिसतील संबंध समाज हादरून जाईल तुम्हाला.
25 लाख रुपये खर्च केल्याशिवाय तर 5,000 लोक जमा होणार नाही दुसऱ्या पुढाऱ्याला. पण शिस्त लागेल की नाही? कमिटी मेंबरसाठी कार्यशाळा आहे, सगळ्या कमिटी मेंबरने हजर पाहिजे. पदाधिकारीचं बैठक आहे, सगळ्या पदाधिकाऱ्यांनी हजर राहिलं पाहिजे. कामगारांचा मेळावा आहे, कामगारांचा मोर्चा आहे, कामगारांचं निदर्शन आहे, सगळ्या कामगारांनी सहभागी व्हावा अशी नोटीस असेल, सगळे बाजूला ठेवायचे कामं आणि त्या आंदोलनामध्ये वर्षातनं 3 वेळा जायचं. आणि हे सांगताना बिलकुल आपल्या काही घरचं काम नाही सांगत त्यांना. आपण तुम्ही पण तितक्याच जोरात सांगितलं पाहिजे की तुझे नोकर नाही आम्ही, बिलकुल. तर हे काय आमच्या घरचं काम तुला सांगत नाहीये, कामगार वर्गाचं महाराष्ट्राच्या हिताचं काम आपण करतोय, तुला हे करावं लागेल. नाही आलं तर त्याच्याबद्दल नोंद घेऊन पुढची कारवाई करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे. इतकी ताकद असताना तुम्ही ही दाखवू शकत नाहीये. अरे आम्ही 40,000 शेतकरी चालत चाललो होतो लॉंग मार्च मध्ये. भगवान भोजने काही वेळ होते, अनेक लोक गाडीमध्ये बसायचे. 180 किलोमीटर मी पायी चालतो, 180 किलोमीटर. मेहनत केल्याशिवाय लोक नमस्कार करतात का? मेहनत केल्याशिवाय नमस्कार करत नाही. त्यामुळे हे एकदम क्रांतिकारी शिस्त संघटनेमध्ये असतं. जे ठरलं त्याप्रमाणे झालं पाहिजे. पूर्ण वेळ कार्यकर्त्यापासून पदाधिकाऱ्यांपर्यंत या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या. दुसरी जी गोष्ट आहे, बाकीच्या गोष्टी आहेत त्या घ्यायचे. तुम्हाला एकदा सांगितलं 3-4 मुद्दे सांगणार आहे, तुम्हाला त्या पद्धतीनं करायचं. आपण मॅजिक करू टाकू, बिलकुल मॅजिक आहे. मॅजिक म्हणजे जादू करून टाकू. गोष्ट ह्या पद्धतीने काल नागपूरमध्ये अंगणवाडीचं राज्याचं अधिवेशन आज भरपूर कार्यकर्ते करतात. इतकी ताकद कोणाकडेच नाही. आपल्या लाल बावट्याचे, एकट्या लाल बावट्याचे महाराष्ट्रामध्ये 7 लाख सभासद. त्या दिवशी तुमच्या संभाजीनगरच्या महसूल कार्यालयामध्ये कसले पोलीस कसला अडथळा धाड तोडत महसूल कार्यालयाच्या माझी ती इच्छा होती त्यांनी लाठीमार करायला पाहिजे, परंतु ते पोलीसच म्हणायला आवडतं आमचं कोणीच ऐकत नाही, तुम्हीच काहीतरी सांगा, तुम्हीच काही तुमचंच ऐकते. ही जी गोष्ट आहे की आपण मॅजिक करू शकतो दोस्तांनो. आणि म्हणून आपल्याला 3-4 सोप्या जिथे राहतात शहरामध्ये गावामध्ये स्थानिक पातळीवर पुढाकार द्या. स्थानिक दुसऱ्यांनी सांगते तुम्ही ऐकताय असं नाही. तुम्ही पुढारी तुम्ही सांगितलं लोकांनी ऐकलं नाही, तुम्ही सांगितलं बाकी करा. स्थानिक पातळीवर पुढाकार घ्या म्हणजे तुम्ही स्थानिक पातळीवर हे चोर लफंगे भ्रष्ट लबाड पुढारी जे आहेत ना त्यांची जागा घेण्यासाठी आपल्याला हळूहळू पुढे चालायचं. त्यामुळे स्थानिक पातळीवर पुढाकार घ्या. स्थानिक पातळीवर गाव पातळीवर किंवा शहरातल्या वस्ती पातळीवर आपले जेवढे लोक आहेत त्यांची यादी करा. गावामध्ये अंगणवाडी आहे, गावामध्ये आशा आहे, गावामध्ये शालेय पोषण आहे, 3 झाले. गावामध्ये नगरपालिका असेल तर त्याच्यातला 3 होतील, 4 होतील, 5 होतील, 7 होतील, 10 पर्यंत जातील. कुठल्याही गावामध्ये कमीत कमी 10 लोक असे निघतील की जे आपल्याशी संबंधित. पुढाकार घ्या. आपले माणसे त्यांची एक टीम तयार करा, एक कमिटी तयार करा. गावातल्या आणि वस्तीतल्या प्रश्नांचा अभ्यास करा. रस्त्याला खड्डे पडलेले आणि आपण स्कूटर त्याच्यात चालवतोय, आपल्याला एक खड्ड्याचा त्रास होतो, परंतु आपल्याला सुचत नाही की या खड्ड्याबद्दल आपण निवेदन द्यायला पाहिजे. तर असे जे स्थानिक प्रश्न आहेत, शाळा आहे, शाळेमध्ये विषयाचा शिक्षकच नाहीये, आपल्या लक्षात येत नाहीये कारण विषयाचा शिक्षक नाही, आपल्या पोरांचं वाटोळ होते. सब सेंटर आहे, दवाखान्यात पीएससी डॉक्टरच नाही, औषध मिळत नाही, नर्स नाहीये, लोकांना खाजगी दवाखान्यात घेतलं पाहिजे की नाही प्रश्न. कचऱ्याचे ढीग झाले, नगरपालिकेला दिलं पाहिजे की नाही निवेदन. कोणावर अन्याय होतो त्याच्यापर्यंत गेलं पाहिजे की नाही. ऍक्सिडेंट झाला दवाखान्यात भेटायला गेलं पाहिजे की नाही. पुढाकार घेणं म्हणजे काय, त्या गोष्टी साध्या. लग्नामध्ये जा, वाढदिवसाला जा, अपघात झाला तर मदत करा, रक्ताची गरज पडली तर एवढं सैन्य नाही आपल्याकडे. आपण ठरवलं तर सगळ्या लोकांना दरवर्षी 1000 बाटल्या रक्त नाशिकची सिटी देते. 1000 बाटल्या. घोषणा काय आपली, कोणालाही ब्लड लागलं त्याने फक्त सिटूला फोन करायचा.
संपला विषय. महाराष्ट्रात कुठेही लागलं तरी फोन करायचा. चंद्रपूरला सुद्धा ब्लड देण्याची व्यवस्था नाशिकची CIT लक्षात. तर हे जे गोष्टी आहेत स्थानिक पातळीवर पुढाकार घ्या. आपल्या बरोबर असलेल्या लोकांची टीम तयार करा, प्रश्नांचा अभ्यास करा, त्या प्रश्नावर हस्तक्षेप करा, जे जमल ते करा. औरंगाबाद ESIचं हॉस्पिटल राग नाही, आपले पैसे घेतात चोर. 4.25% रक्कम प्रत्येक कामगाराच्या मागे जाते. त्या दवाखान्यामध्ये डॉक्टर नाही, त्या ICU चालू नव्हतं तुमचं मागे. आता आपण राज्य पातळीवर दंडोका वापरल्यानंतर सगळीकडे ICU सुरू झालं. गव्हर्नमेंट त्यांना माहिती आहे. तिथे प्रत्येक फॅकल्टीचा डॉक्टर असला पाहिजे, ICU चाललं पाहिजे, ऑपरेशन झाले पाहिजे. फुकट आपल्या माणसाला, कामगाराला आणि त्याच्या कुटुंबाला ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. नाही गेलं तर जाऊन तिथे धमाका करून या. आपला जो ताकद आहे ते कुठं दाखवायची? घाबरले पाहिजेत की नाही तुम्हाला? मला घाबरतो म्हणून तुम्हाला पगार वाढ देतो, नीट लक्षात ठेवा. प्रेमाने देतो का? उद्या कंपनी बंद होईल म्हणून तो पगार वाढ देतो. हॉस्पिटल मधला ESIचा डॉक्टर, ESIचा मंत्री असेल, कोणी असेल, घाबरला पाहिजे की नाही? घटना घडली की त्याचा मोठा आवाज करायचा. 100-200 लोक तुमच्या बरोबर एक कंपनी गेली तरी काम होतं तिथे. 50 लोक गेले तिथे बोंबाबोंब केले तरी काम होतं. तुम्ही तुमच्या सामर्थ्याचाच वापर करत नाही पुढे येण्यासाठी. त्यामुळे हे ESI आणि हे जे काही आरोग्य केंद्र, शाळा, रस्ते, हे सगळे विषय आपल्याला घ्यायला पाहिजे. सांगण्याचा प्रश्न काय? तुम्हाला जे ज्ञान मिळालेलं आहे, एकजुटीमध्ये सामर्थ्य आहे, सामर्थ्याच्या जोरावर आपण न्याय मिळवू शकतो आणि खऱ्या अर्थानं सामान्य माणसाला न्याय मिळवून देऊ शकतो. हा जो तुम्हाला अनुभव आहे, हा सार्वत्रिक स्वरूपामध्ये वापरणं म्हणजे कार्यकर्ता. CIT ही भूमिका घेऊन काम करणारी संघटना. आणि म्हणून जाता जाता मी तुम्हाला सांगेन की आता तुम्ही मिरवणुकीमध्ये, मोर्चामध्ये चालणारे कामगार बनायचं नाही. तुम्ही आता मोर्चा काढणारे कार्यकर्ते बनले पाहिजेत. पॅसिव्ह राहायचं नाही, तर ऍक्टिव्ह झालं पाहिजे. आणि हे जर केलं तर निश्चित पुढच्या 3 वर्षामध्ये आपली मेंबरशिप 15,000पेक्षा जास्त होऊ शकते आणि तुमचा इथला दबदबा वाढू शकतो. त्या दृष्टीनं सर्व पातळ्यावर जी जी आवश्यकता आहे दुरुस्ती, पदाधिकाऱ्यापासून खालच्या पातळीपर्यंत सगळी दुरुस्ती झाली पाहिजे. आणि हे जर करायचं असेल तर डोक्यामध्ये विचार वाचतच नाही. मला खात्री आहे तुम्ही सिटू संदेश वाचत. खरं का? इमानदारी म्हणतात सिटू संदेश मध्ये 12 तासावरचा लेख लिहिलेला, संपादकीय त्याच्यावर. प्रामाणिकपणे मला वाईट वाटणार नाही, किती जणांनी वाचले तसा. तो वाचणार नाही त्याला काही भविष्य आहे का? तुम्हाला जर हे सगळं कॉम्प्लिकेटेड गोष्टी समजून घ्यायचं असेल तर अभ्यास केला पाहिजे, शिबिर अटेंड केली पाहिजे, वाचलं पाहिजे. ज्ञान ज्याच्याकडे असेल त्याच्या डोक्याला प्रकाश पडतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त ज्ञान आणि ज्ञान, नॉलेज आणि नॉलेज, अभ्यास आणि अभ्यास, याच्यामुळे ते एवढे अभ्यासाशिवाय काय होतं. आणि म्हणून शेवटची गोष्ट आहे की हे सगळं समाजकारण, अर्थकारण समजून घेण्यासाठी आपल्याला पुढच्या काळामध्ये दोन कार्यक्रम आहेत. तर आशा आणि गटप्रवर्तकाचा 10 तारखेला मुंबईला जोरदार तयारी झाली पाहिजे. परत एक दणका त्यांना द्यायचा आहे, जोरात झालं पाहिजे. आणि शालेय पोषणचे आलेत का कोणी? शालेय पोषणचा 15, 16, 17 तुमचा जो शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे त्याच्या गावामध्ये त्याची इज्जत काढायचा कार्यक्रम आपण करणार. आणि कमीत कमी 10,000 लोक आले पाहिजेत. त्यामुळे झाडून शालेय पोषण कामगार काय यंत्रणा उभी करायची, परंतु प्रत्येक कामगारापर्यंत केला पाहिजे. निर्णायक लढाई आहे, त्या निर्णायक लढाईमध्ये सगळ्यांना आलं पाहिजे. आता जर तुम्ही हे आंदोलन यशस्वी केलं नाही तर मार्च पर्यंत तुम्हाला काही मिळणार लक्षात ठेवा. म्हणून 15, 16, 17 दिवाळीच्या अगोदर त्या आंदोलन आपण ठरवलेले, त्या आंदोलनाची जोरदार तयारी करा. आणि एक अजून एक कार्यक्रम आहे की आपण 30 तारखेला महसूल आयुक्त कार्यालयावर शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं. 50,000 रुपये एकरी नुकसान भरपाई आणि कर्जमाफी या प्रश्नासाठी केलं.
आता आपण 10 तारखेला पूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्या प्रश्नावर, कामगारांचा रोजगार बुडालेला आहे पूरग्रस्त भागामध्ये, त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि सर्व कर्जमाफी झाली पाहिजे, ह्या मागण्यासाठी 10 तारखेला सगळीकडे तालुका कचेऱ्यावर आंदोलन करायचं. तुम्ही काय करायचं तुम्ही सांगणार. मला एकदा जेलमध्ये घालायचं. वाळूंमध्ये रास्ता रोको करायचा 10 तारखेला. आणि कुठे कुठे सेंटर आहेत आपले, रास्ता रोको करायला फक्त 100 लोक लागतात. काय उधळून घेऊन नाही जात तुम्हाला. पोलीसच म्हणते आम्ही तुम्हाला 15 मिनिटं करून देतो. बरोबर आहे. 15 मिनिटामध्ये 2-3 हजार गाड्या थांबून जातात, आपलं काम होऊन जातं. बरोबर आहे. तर नुसतं मोर्चा निवेदन नाही होणार. 10 तारखेला वाळूंमध्ये पण आंदोलन झालं पाहिजे. ज्या ज्या तालुक्यामध्ये आपली ताकद आहे त्या तालुक्यामध्ये 15 मिनिटाचा का होईना परंतु रास्ता रोको का. सगळ्यात पुढे जे आपले ते जास्त पगारवाले सगळ्यात पुढे. बरोबर आहे. कारण पोलिसांची तुमची ओळख असणार आहे ना, जास्त पगार. पोलीस काही त्रास नाही देत. तर सगळ्यात पुढे जास्त पगारवाले, तुम्ही त्याचं नियोजन करायचं 2 दिवसामध्ये बसून कुठे कुठे रास्ता होऊ शकतो. CITचं बॅनर, CITचे झेंडे, चांगले मजबूत दांडे त्याला, आणि हे 10 तारखेला रास्ता रोको झालं पाहिजे. हे सगळे कार्यक्रम तुम्ही यशस्वी करा. पुढचं भविष्य आपल्या हातामध्ये घेण्यासाठी आपण सगळेजण मिळून काम करू. एवढंच या प्रसंगी बोलतो. धन्यवाद. जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद.